मित्रांनो नमस्कार. महाराष्ट्र हा साधू संतांचा महाराष्ट्र आहे आणि हा महाराष्ट्र पुरोगामी देखील आहे असं सतत आणि सातत्याने मिरवलं जातं. पण पुरोगामी महाराष्ट्र म्हणणारा हा महाराष्ट्र हा कधी कधी प्रतिगामी झालेला आपल्याला दिसतो, किंबहुना तो प्रतिगामी झालेला आहे असं म्हटलं तर फारसे आश्चर्य वाटण्याचं कारण नाही. मी मात्र आपल्याशी एव्हाना कुठल्या आणि कसल्या विषयावर बोलत आहेत याची पुसटशी कल्पना आपल्याला आली असेल. मी आज मात्र आपल्याशी बोलतो महाराष्ट्रातील लोकसभेच्या मतदारसंघामध्ये अनेक अर्थाने गाजणाऱ्या आणि अतिशय चुरशीच्या आणि रोमहर्षक लढत होणाऱ्या बीड लोकसभा मतदारसंघातील जातीय संघर्षात आखंड माखलेल्या निवडणुकीतील विषयावर मी आपणाशी बोलत आहे. बीडमधील पंकजाताई मुंडे व बजरंग सोनवणे यांच्यात अटीतटीचा आणि रोमहर्षक सामना झाला. हा सामना एवढा पराकोटीचा झाला की जातीच्या आधारावर शपथ आणि परस्पर बहिष्काराची भाषा वापरून जातीचं जहरी इंजेक्शन देऊन परस्परांना भडकवण्याचं काम दोन्ही गटाकडून म्हणजे मराठा समाजाकडून आणि वंजारी समाजाकडून झालं. ते पाहता महाराष्ट्रातील पुरोगामित्वाने यू टर्न घेतला अशी स्थिती आणि अशी परिस्थिती निर्माण झाली. ज्या पद्धतीने तरुणांना आफूची गुंगीची गोळी देऊन त्यांचे मेंदू निकामी करून आणि त्यांचे मेंदू बधीर करून बीडमध्ये ज्या पद्धतीने राजकारण झालं त्यातून अतिशय बीडमध्ये त्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये द्वेषजनक भाषण करून विखार पेरून आणि विष पेरून दोन्ही समाजामध्ये दुही पेरण्याचं काम प्रस्थापित असलेल्या राजकीय नेतृत्वाने हे या ठिकाणी केलेलं आहे. वास्तविक कुठलीही लोकसभेची निवडणूक, विशेषतः बीड लोकसभेची निवडणूक ही राष्ट्रीय विषयावर व्हायला पाहिजे होती. ती निवडणूक ही बीडमधील असलेल्या जनसामान्यांच्या प्रश्नावर, बीडमधील असलेल्या प्रलंबित प्रश्नावर व्हायला पाहिजे होती. परंतु राजकीय पक्षांची क्रिएटिव्हिटी संपली म्हणूनच की काय, अगदी बेशरमपणाने जातीच्या गुंगीच्या औषधांचा वापर करून बीडची लोकसभेची निवडणूक ही झाली. ही सुरुवात मात्र मित्रांनो एकाकी झालेली नाही. बीड लोकसभा मतदारसंघामध्ये बजरंग सोनवणेंच्या बाजूने ते बजरंग सोनवणे हे कुठल्या पक्षाचे आहेत, किंबहुना बजरंग सोनवणे हे कुठल्या आघाडीचे उमेदवार आहेत हा भाग सोडून द्या. मराठा समाजाच्या उमेदवाराला मतदान करा अशा शपथा या बजरंग सोनवणेंच्या कार्यकर्त्यांनी दिल्यानंतर तो संदेश संपूर्ण महाराष्ट्रामध्ये समाज माध्यमांवर व्हायरल झाला आणि तो संदेश फिरल्यानंतर ऍक्शनला प्रति ऍक्शन म्हणून किंबहुना कृतीला प्रतिकृती म्हणून मराठा समाजाच्या व्यवसायावर बहिष्कार टाकण्याची वंजारी समाजाच्या काही ठराविक प्रवृत्तींनी घेतलेला निर्णय आणि त्यातून मराठा समाजावर बहिष्कार टाकण्यासाठी ज्या पद्धतीने त्यांनी मात्र आपले ठराव पास केले ते ठराव मात्र महाराष्ट्राच्या दृष्टीने अतिशय भीतीदायक आणि महाराष्ट्राच्या दृष्टीने महाराष्ट्राचं आरोग्य बिघडवणारे त्या ठराव होते. निश्चित ठराव होत असताना ते संतापजनक देखील होते आणि महाराष्ट्राच्या ऐक्याला नख लावणारं सामाजिक सलोखा बिघडवणाऱ्या दोन्ही समाजाकडून हे प्रकार बीडमध्ये घडले. बीडमध्ये ही सर्व फोफावणारी जातीची विश्वल्ली पाहता प्रसिद्ध विचारवंत कार्ल मार्क्सने हे जाणले होते की भारतीय तरुण हे धर्माच्या, जातीच्या, प्रांताच्या नशेमध्ये चूर असल्याने त्या तरुणांना नोकरी हवी किंबहुना त्या तरुणांना विकास हवा याचं भान न उरल्याने जात धर्म ही आफूची गोळी आहे हे भारतीय तरुणांचा अभ्यास करून कदाचित कार्ल मार्क्सने बेधुंद करणाऱ्या जातीच्या विध्वंसक अस्मितेचा उल्लेख हा केला असेल आणि कार्ल मार्क्सच्या असलेल्या विधानाची आठवण ही बीडमधील झालेल्या घटनेमधील प्रकारातून दिसल्याशिवाय राहत नाहीत किंबहुना जाणवल्याशिवाय राहत नाहीत. परवा नाशिकमध्ये पंचवटी हॉटेलच्या बाहेर एक गाडी उभी होती. त्या गाडीवर जय भगवान बाबा असं लिहिलेलं होतं. मी अंदाज बांधला ही गाडी कदाचित बीड जिल्ह्यातील असेल आणि त्या गाडीजवळ जाऊन त्या ड्रायव्हरला सहज बोलतं करण्याचा प्रयत्न केला. त्याला विचारलं, तुम्ही बीडचे आहेत का? तो मात्र हो म्हटल्यावर मी त्याला प्रश्न केला, बीडमध्ये पंकजाताई मुंडेंचं काय होणार? क्षणाचा विलंब न करता तो मला म्हणाला, पंकजाताई लाखांच्या लीडने निवडून येणार.
मात्र लोकसभेच्या निवडणुकीनंतर आमच्याकडची परिस्थिती अतिशय गंभीर बनली आहे. वंजारी समाज चालवत असलेल्या हॉटेलवर एखादा मराठा समाजाचा तरुण चहा पिण्यासाठी गेला तर मराठा समाजाकडून त्याला 5,000 रुपये दंड केला जातो. आणि वंजारी समाजाने पण हेच केले. मराठा समाजाच्या दुकानात कुठलीही खरेदी करायची नाही. यापुढे जाऊन एकमेकांच्या गावात दोन्ही समाजाने परस्पर बंदी घातली. कोणत्या ना कोणत्या गावात लोकसभेच्या निवडणुकीनंतर तरुणांची डोके फोडली जात आहेत. तरुणांमध्ये मोठ्या प्रमाणावर जातीय सलोखा निर्माण होण्याऐवजी जातीमध्ये विष पेरून त्या गावातील वातावरण खराब करण्याचं काम हे लोकसभेच्या निवडणुकीत झालं. हे मात्र या ठिकाणी सत्य परिस्थिती आपल्याला नाकारता येणार नाही. आणि ही सर्व परिस्थिती त्या ड्रायव्हरने सांगितले असताना ही कहाणी ऐकून मात्र मन सुन्न झाल्याशिवाय राहत नाहीत. मग मनामध्ये प्रश्न आपोआप निर्माण होतो, पुरोगामी महाराष्ट्रामध्ये जातीत पेरलेले विष कधी आणि कोण नष्ट करणार आहेत? आणि पुरोगामी महाराष्ट्र हा कुठे हरवला आहे? गावोगावी मराठा विरुद्ध वंजारी, गावोगावी मराठा विरुद्ध माळी, गावोगावी मराठा विरुद्ध धनगर आणि मराठा विरुद्ध ओबीसी असा टोकाचा संघर्ष सामान्य नागरिकांनी हा पेटवला नाही. तो संघर्ष मात्र जोंनी पेटवला, तो संघर्ष मात्र राजकीय नेतृत्वाने या ठिकाणी पेटवलेला आहे. राजकीय नेतृत्वाच्या बगलबच्च्यांनी हा जातीचा संघर्ष आणि जातीचा वणवा हा बीडमध्ये निर्माण केलेला आहे. आणि ह्या निर्माण केलेल्या वणव्यामध्ये जातीच्या संघर्षामध्ये मात्र माणुसकी जळून खाक होते. आणि त्या जातीच्या संघर्षामध्ये जळते ती मात्र सामान्य माणसाची भाकरी. ज्यांच्यासाठी आपण जातीचा विखार पेरतो, त्या जातीच्या आहारी जाऊन आपण दंगा फसाद करतो, त्यामध्ये मात्र त्या तरुणांना आपल्या भवितव्याची कुठलीही काळजी या ठिकाणी दिसत नाही. त्याला असं वाटतं जो आपला प्रस्थापित उमेदवार आहे तो उमेदवार हा कुठल्या पक्षाचा कुठल्या का जातीचा कासेना, त्याच्या कपाळावर असलेला लांबलचक टिळा पाहून त्याला असं वाटतं, अरे हा नेता हा मात्र आपला पवित्र नेता आहे, याला मात्र चारित्र्य आहेत. आणि हे चारित्र्य असताना मात्र त्याला काही सन्माननीय अपवाद वगळता पांढऱ्या शुभ्र कपड्यातील सराईत दरोडेखोर हे राजकारणामध्ये अत्यंत पद्धतशीरपणाने शिरकाव झालेला आहे. आणि त्याच पद्धतशीरपणाने या प्रस्थापित नेतृत्वाने महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी आपल्या उमेदवारी केलेल्या आहेत. आणि ह्या प्रस्थापित नेतृत्वातल्या उमेदवारांनी मात्र आपले राजकीय स्वार्थाची पोळी भाजत असताना समाजामध्ये दुही माजवण्याचं काम पद्धतशीरपणाने केलेलं आहे. परंतु ज्या नेत्यांसाठी ही मुलं भांडतात, ज्या नेत्यांच्या साठ्या त्यांचे करिअर घडवण्यासाठी ही मुलं सातत्याने दंगा फसाद करतात, त्यांना मात्र हे माहीत नसतं की नेत्यांची मुलं उच्च शिक्षणासाठी परदेशात आहेत. तेव्हा ज्यांना हे वास्तव कळलं, त्यातून मात्र हा आजचा तरुण हा सुधारल्याशिवाय राहणार नाहीत. राजकारणात, शासनात आणि प्रशासनात जेव्हा जात आणि धर्म घुसरला जातो, तेव्हा मात्र तेथून परतीचा मार्ग हा सुरू होतो आणि प्रगतीचा मार्ग हा पूर्णपणे थांबतो. बीडचा निवडणूक निकाल काय लागायचा असेल तो लागेल, पण बीडच्या भडकलेल्या जातीय संघर्षाच्या वणव्यात द्वेष निर्माण करणारी शपथ घेणे, द्वेष निर्माण करणारी बहिष्कार टाकणे ही सुद्धा एक प्रकारची हिंसा आहे. आणि ह्या हिंसेमधून सर्वसाधारणपणे रस्त्यावरचा माथे फिरू माणूस हा तुमचं मात्र घड्याळ चोरतो, तो रस्त्यावरचा माणूस तुमची मात्र सोन्याची चेन चोरतो, पैशाचं पाकिट चोरतो. पण या हिंसेतून सराईत आणि निर्डावलेला राजकारणी मात्र तुमचं भविष्य, शिक्षण आणि रोजगार चोरतो. हे मात्र लक्षात घ्या. एका विशिष्ट समाजावर बहिष्कार टाकण्याची भाषा जेव्हा दाखवली जाते, तेव्हा एका विशिष्ट समाजाला उमेदवाराला मतदान करा अशी शपथ दिली जाते, तेव्हा या दोन्ही बाबी निश्चितपणाने निषेधार्ह आहेत. त्याचा निषेध करावा तेवढं थोडंच आहेत. पण त्यातून एकाच समूहाची बहिष्काराची बातमी दाखवून महाराष्ट्रामध्ये जातीय सलोखा बिघडवण्याचं काम
समाज माध्यमातून काही प्रवृत्तींनी केलेल्या आहेत, ही गोष्ट या ठिकाणी नाकारता येणार नाहीत. या दोन्ही परस्पर विरोधी घटनांतून वंजारी समाजाच्या व मराठा समाजाच्या तरुणांना अटक झाल्यानंतर त्या तरुणांना अटकेतून सोडवण्यासाठी एकही प्रस्थापित नेता पुढे आला नसल्याच्या बातम्या या प्रसिद्ध झालेल्या आहेत. तेव्हा राजकारणी मंडळी ही फक्त सत्तेच्या गढीवर मुक्कामी राहतात, हे मात्र आजच्या तरुणांनी लक्षात घेतलं पाहिजे. हे सत्तेच्या गढीवर मुक्कामी राहत असताना तुमच्या तुरुंगातील मुक्कामाशी त्यांना काही एक देणं घेणं नसतं. 4 जूनच्या बीडच्या निकालात कदाचित पंकजाताई मुंडे जिंकतील, कदाचित महाविकास आघाडीचे बजरंग सोनवणेही जिंकतील किंवा अन्य कुठला उमेदवारही जिंकेल. जो जिंकायचा असेल तो जिंकेल. पण बीडच्या जाती संघर्षाच्या झालेल्या खोलवर जखमेत पुरोगामी महाराष्ट्र मात्र 4 जूनला हा हरलेला असेल, हे मात्र विसरू नका. सार्वजनिक जीवनात आणि राजकीय जीवनामध्ये वावरत असताना बीडमधील घडलेल्या घटनाने पुरोगामी महाराष्ट्राच्या पोटामध्ये हिंसेचा गर्भ हा वाढत आहे. हिंसेचा गर्भ हा बाळसा धरत आहेत. हा बाळसा धरलेला आणि हा वाढत असलेला गर्भ, त्या गर्भाचं गर्भपात करण्याची जबाबदारी ही इथून पुढच्या समंजस नागरिकाने महाराष्ट्रामध्ये घेतली तरच महाराष्ट्रामधला हा विकार आणि हा द्वेष हा या ठिकाणी थांबू शकतो, हे मात्र या ठिकाणी लक्षात घ्या. पुरोगामी महाराष्ट्रामध्ये बीडच्या निकालाने जे काय व्हायचं असेल ते होईल, परंतु बीडच्या निकालामध्ये ज्या घटना घडल्या त्या घटनेतून मात्र महाराष्ट्र हा मात्र पुन्हा एकदा हरलेला असेल, हे या ठिकाणी लक्षात घ्या. तुर्तास आज येथेच थांबतो. हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.